नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज इकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते कडाव कर्जतच्या बिंजोडच्या मैदानाकडे, परंतु आज दुसरं पारंपरिक वडकीचं देखील मैदान होतं आणि या वडकीच्या मैदानाला देखील खूप चांगले बैल आणि खूप चांगल्या जोड्या तिथे आल्या होत्या। तर मित्रांनो, आज या संपूर्ण मैदानामध्ये पुन्हा एकदा एका जोडीने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आणि ती जोडी होती लखन आणि देवा। मित्रांनो, या जोडीला आपण पहिल्यांदा फलटणच्या मैदानामध्ये बघितलं होतं। ही जोडी नाशिक टांगा म्हणून ही जोडी प्रसिद्ध आहे आणि ही आपल्या संभाजीनगरवरून येतात हे दोन्ही बैल आणि ते शंकरपटाचे बैल आहेत आणि त्यांनी फलटणला जो पळ दाखवला होता त्या पळाच्या नंतर संपूर्ण जेवढी दिग्गज लोक आहेत ते सगळे म्हणत होते की ह्यांची जोडी बघून आम्हाला छोटा लक्ष्य आणि मोठा लक्ष्य, ती गाडी ज्या स्पीडनं पळायची आणि ती गाडी ज्या फरकाने पळायची त्यांची आठवण झाली। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बघितलेल्या याच्यात छोटा लक्ष्य मोठा लक्ष्य एवढ्या फरकाने पळत होते। त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये बंदीच्या नंतर आपला भारत सुंदर ही जोडी अशा फरकाने पळत होती आणि त्याच्यानंतर भारत सुंदरने जोडीने खूप नाव केलं आणि आता दोन मैदानांमध्ये ह्या आज देखील फायनल तुम्ही जर बघाल तर जवळजवळ 1-1.5 टांग्याने फायनल मारले। त्याच्यामुळे निर्विवाद वर्चस्व कशाला म्हणतात आणि सुनील मोरे सर जे म्हणायचे की निर्विवाद वर्चस्व हा मी शब्द आपल्या छोटा लक्ष्य आणि मोठा लक्ष्य यांच्यासाठी आणला आणि त्याच्यानंतर कुठेतरी निर्विवाद वर्चस्व म्हणजे काय असतं की त्यांच्या आजूबाजूला कुठलीच गाडी नसते आणि ती आज आपल्याला गटाला बघायला मिळालं, सेमीला बघायला मिळालं आणि फायनलला बघायला मिळालं। खूप जबरदस्त स्पीड आहे लखन आणि देवाला आणि आपण मागची दोन मैदानं बघितलं की ते ज्या स्पीडने एकदा सुरुवात करतात तर त्यांचा स्पीड वाढतच जातो आणि एकदम लास्टच्या मोमेंटला ती इतकी गाडी जबरदस्त खेचतात की अगदी कौतुकास्पद दोन्ही बैल पळत असतात। तर मित्रांनो, हे दोन्ही बैल असेच पळत राहावे। आज वडकीच्या मैदानामध्ये 1 नंबर केल्याबद्दल लखन आणि देवा या दोघांचंही अभिनंदन आणि त्यांनी असाच पळ दाखवावा आणि आम्हाला याच्यापुढे अशाच त्यांच्या निर्विवाद वर्चस्वाच्या बैलगाडी शर्यती बघायला मिळाव्यात एवढीच इच्छा।